नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पनीर ठेचा आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, लिंबू, शेंगदाणे, लसूण, मीठ, मिरच्या आणि कोथिंबीरचे देठ आणि आपण घेणार आहोत पनीरचे असे क्यूब्स करून घ्यायचे आहेत मोठे मोठे। आता आपण एका पॅन मध्ये आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या अशा मोडून मोडून टाकायच्या आहेत। मी दोन प्रकारच्या घेतल्यात, एक जास्त तिखट आणि कमी तिखटाची मिरची घेतली आहे। मिरची अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। आता ही काढून घेऊया आपण। शेंगदाणे आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। आपण यात पाव चमचा जिरे ऍड करणार आहोत। यात आपण आता कोथिंबीर ऍड करणार आहोत आणि कोथिंबीरीचे देठ टाकणार आहोत आणि आता आपण हे मस्त बारीक ठेचून घ्यायचं आहे। ठेचतानाच मीठ ऍड करायचं त्याच्यामध्ये। हे बघा, इतकं छान बारीक करून घ्यायचं आहे। आपला ठेचा तयार आहे। आता आपण पनीरला कोट करून घ्यायचं आहे ठेच्याने। आपण पनीरला असं चारी बाजूने कोट करून घ्यायचं आहे ठेच्याने आणि आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही। आपण एका नॉनस्टिक पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं। वाटलं तर तेल टाका, अदरवाइज तेलाची जास्त गरज नाहीये। चारी बाजूने आपण शॅलो फ्राय करून घेऊया आता। सो फ्रेंड्स, बघा किती छान क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे। आपण आता ह्याला सर्व करून घेऊया। तुम्ही ह्याला कोथिंबीर चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता।